तर वळत आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा बरळले. त्यांनी नाव न घेता पवार कुटुंबातील एका व्यक्तीवरती गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे. सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच. पुण्यामध्ये असे एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी ही टीका केली आहे. सांगलीतल्या ऋतुजा पाटील हत्या प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी एक मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चामध्ये भाषण करत असताना गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबियांवरती नाव न घेता टीका केली आहे. आणि पडळकरांच्या या टीकेवरनं अर्थातच आता राष्ट्रवादीतनं सुद्धा रान उठवलं जाईल. काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे, काय म्हटलंय पडळकरांनी पाहूया. संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे. म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाहतायत. ते घर पण तसंच आहे. ते घर एका दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे. अरे वा,